नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धेपरीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे व चालू घडामोडीवर आज महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? श्रीलंका या देशात करण्यात आले आहे. देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? गुजरात या राज्यात बांधण्यात आला आहे. जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? थायलंड या देशात सुरू आहे. महाराष्ट्र शासनाचा 2022 वर्षाचा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? हेलन यांना प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले. ते लोकसभेचे कितवे अध्यक्ष होते? ते लोकसभेचे 13वे अध्यक्ष होते. फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिले आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शिरा भाग्य योजना सुरू केली आहे? कर्नाटक या राज्य सरकारने शिरा भाग्य योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राज्यात किती नवीन राजकीय पक्षाची नोंद झाली आहे? 45 नवीन राजकीय पक्षाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बिणीने कोणत्या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास यश मिळवले आहे? योग्य उत्तर आहे एबल 521. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच कोणत्या क्षेत्रात 100% FDIला मंजुरी दिली आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच अवकाश या क्षेत्रात 100% FDIला मंजुरी दिली आहे. भारताच्या स्वदेशी AI चॅट GPT मॉडेलचे नाव काय असणार आहे? भारताच्या स्वदेशी AI चॅट GPT मॉडेलचे नाव हनुमान असणार आहे. 2023-24 आर्थिक वर्षात बँकांनी देशातील शेतकऱ्यांना किती लाख कोटी कर्ज वाटप केले आहे? 20.39 लाख कोटी कर्ज वाटप केले आहे. भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्मा गार्डियन हा युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? भारत आणि जपान देशामधील या वर्षीचा धर्मा गार्डियन हा युद्ध सराव राजस्थान या राज्यात आयोजित करण्यात आला आहे. जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे? जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिका या देशात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला कोणते चिन्ह बहाल करण्यात आले आहे? तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आले आहे. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? गुलजार आणि रामभद्राचार्य यांना जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे नयनतारा. कवी गीतकार गुलजार यांना कोणत्या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे? कवी गीतकार गुलजार यांना उर्दू या भाषेसाठी 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे? महाराणी येसूबाई यांच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत
महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्के आहे? एकूण 38.78 एवढे आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या शास्त्राला राज्यशास्त्र म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा या शास्त्राला राज्यशास्त्र म्हणून घोषित केले आहे. खजुराहो नृत्य महोत्सव 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? हिमाचल प्रदेश या राज्यात आयोजित करण्यात आला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे? फ्रान्स या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे. देशातील सर्वात मोठ्या T50 या जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे? 12.77 किलोमीटर आहे. भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा कोणत्या राज्यातून सुरू करण्यात येणार आहे? भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा उत्तराखंड या राज्यातून सुरू करण्यात येणार आहे. देशातील कोणत्या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केला आहे? देशातील राजस्थान या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केला आहे. भारताची आयात जानेवारी महिन्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे? भारताची आयात जानेवारी महिन्यात 54.41 अब्ज डॉलरवर गेली आहे. कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे? लंडन शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन कुठे होणार आहे? तिसरे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन नागपूर येथे होणार आहे. ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षास कोणता पक्ष प्रथम क्रमांकावर आहे? भाजपा हे पक्ष प्रथम क्रमांकावर आहे. कोणत्या देशाचा फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे? अर्जेंटिना या देशाचा फुटबॉल संघ फिफा क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. कोणत्या राज्याने काझी नेमू या फळाचा राज्यफळ म्हणून घोषित केले आहे? आसाम या राज्याने काझी नेमू या फळाला राज्यफळ म्हणून घोषित केले आहे. नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प राजस्थान या राज्यात उभारण्यात आला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.